शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणाबाबत सरकार फक्त घोषणा करते, अंमलबजावणी शून्य. शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे, आता संघर्ष अपरिहार्य आहे, असे स्पष्ट शब्दात त्र्यंबक भदगले यांनी सरकारवर तोफ डागली आणि सरकारच्या खोट्या कर्जमाफीच्या घोषणांवर संतप्त होत त्यांनी थेट जाहीरनाम्याची होळी काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यात केली आणि आंदोलनाचा भडका उडवला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासन धोरणाविरुद्ध आता शेतकरी संघटना आक्रमक होत आहे. करजगाव येथील शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव मेजर काळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. ही तक्रार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे, ज्ञानेश्वर शिरसाट, निकम चेअरमन, उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, सागर सागडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली. यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्हाला फसवणूक चालत नाही, कर्जमाफीच्या आश्वासनावर आम्ही पीक घेतलं आणि आता सरकारने आमचं भवितव्य दावणीला बांधलंय, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे. शेतकरी संघटनेची जोरदार मागणी आहे की सरकारने जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत व मंत्र्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले नाहीत तर हे आंदोलन राज्यव्यापी लाट बनून उठेल आणि कोणालाही पाठीशी घ्यायचं राहणार नाही. राजकारणात केवळ निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांची आठवण येणाऱ्या सरकारवर आता थेट कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे आणि या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.